बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, कालचं आदित्य साहेबांचं ट्विट तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल. देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्याची सारी लक्तरं यांनी वेशीवर टांगली. जपान दौऱ्याची ज्या क्षणी आदित्य साहेबांचं हे ट्विट येऊन पडलंय शिवसैनिकांनो, त्या क्षणापासून देवेंद्र फडणवीसांचं ऑफिस चांगलंच कामाला लागलंय. द ऑफिस ऑफ डेप्युटी सीएम काल रात्रीपासून परवा रात्रीपासून आजतागायत काम करतं की आणखी काही तांत्रिक त्रुटी या संपूर्ण जपान दौऱ्यात कुठे आम्ही सोडल्या तर नाहीयेत. कारण आदित्य साहेबांनी काय केलं, 5 ते 6 ओळींचं ट्विट केलं आणि या 5 ते 6 ओळींच्या ट्विटमध्ये सारी लक्तरं वेशीला टांगली. देवेंद्र फडणवीसांचा सारा दौरा फ्लॉप करून टाकला. तुम्हाला ऐकायचं त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय काय म्हटलंय, तुम्हाला मी ऐकवतो, त्यांचं ट्विट ऐकवतो, पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, सारं काही कसं अनियमित चाललंय, सगळ्या नियमांना, शासकीय नियमांना कसं धाब्यावर बसवून चाललंय तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. आपल्या कदाचित या गोष्टी समोर देखील आल्या नसत्या, पण ज्या प्रकारे आदित्य साहेबांचं कसं बारीक लक्ष असतं, शासनाच्या प्रत्येक घटनेवर बारीक लक्ष असतं, आपलं नेतृत्व कसं असावं असंच असावं. आपलं नेतृत्व, शिवसेनेचं नेतृत्व अतिशय भक्कम हातामध्ये आहे. अतिशय शिवसेनेचं भविष्य फार उज्ज्वल आहे आणि आपण खरंच आपला अभिमान वाटायला पाहिजे. आपलं नेतृत्व इतकं अभ्यासपूर्ण आहे. कालचं त्यांचं ट्विट मी तुम्हाला सर्वप्रथम वाचून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या माझ्या काही गोष्टी सांगतो. आदित्य साहेब आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत, कालच्या ट्विटमध्ये म्हणतायत, द डीसीएम विजिटेड जपान ऑन द इन्व्हिटेशन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ जपान ॲज स्टेटेड इन द GR. याचा अर्थ असा की एक GR निघालाय. या GR मध्ये सांगितलं गेलंय हे कुणाकुणासोबत हिंडणार आहेत, कुणाकुणाला घेऊन हिंडणार आहेत, कोण कोण जाणार आहे, काय काय करणार आहेत, म्हणजे काय उद्योग आणि काय धंदे करणार आहेत तिकडे जाऊन, कारण उद्योग धंद्यांसाठीच गेलेत म्हणे जपानमध्ये जाऊन. त्यानंतर ह्यांचा खर्च कोण करणार आहे, तिकडे हिंडण्या फिरण्याचा, उद्योग धंदे करण्याचा हा खर्च कोण करणार आहे, सारं GR मध्ये मेन्शन केलंय. आणि GR कधी निघालाय तुम्हाला माहिती आहे? इंटरेस्टिंग गोष्ट, GR ची तारीख आहे 26 सप्टेंबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा दौरा झालाय 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या मध्ये. म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन काय धंदे करणार आहेत, कोण तुमचा खर्च करणार आहे, हे सारं तुम्ही जाऊन आल्यानंतर कळतंय. म्हणजे जाऊन आल्यानंतर त्याचे नियम निघतायत. आयडियली ही गोष्ट आधी घडली पाहिजे. शासनाचा नियम सांगतो कुठलाही परदेश दौरा होत असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, तुमचा अजेंडा काय, तुमचा खर्च कोण करणार आहे, तिथे तुम्ही कोणाकोणाला भेटणार आहात, काय विषयांवर भेटणार आहात, हा सारा अजेंडा तुम्हाला तुमच्या दौऱ्याच्या आधी द्यायचा असतो, जो की ह्यांनी आल्यानंतर 1 महिन्यानंतर दिला. लक्षात घ्या या गोष्टी. हे सारे नियमांना फाटे कसे मारले जातात ते असे मारले जातात. आता साहेबांचं ट्विट मी तुम्हाला वाचून दाखवतो. The DCM visited Japan on the invitation of the government of Japan as stated in the GR. Surprisingly, even with an invitation from the government, the 5-day trip has been sponsored by the MIDC. सरप्राइझिंगली, आश्चर्यकारकरित्या ते म्हणतायत, तुम्हाला इन्व्हिटेशन असताना देखील तुमची 5 दिवसांची ट्रिप ही MIDCने स्पॉन्सर केली. म्हणजे MIDCने तुमचा खर्च उचलला. जर तुम्ही इन्व्हाइट असाल तर मग तुमचा खर्च उचलण्याची गरज काय, त्या गव्हर्नमेंटने तुमचा खर्च करायला हवा होता. आणि आयडियली हेच होतं शासकीय भाषांमध्ये, याला ह्याचा हा अर्थ हाच. इन्व्हाइट म्हणजे त्यांचा खर्च, पण ह्यांनी MIDCच्या माथ्यावर खर्च मारला, स्वतःच्या मौजमजेचा फिरण्याचा खर्च. इंटरेस्टिंग टू नोट दॅट MIDC हॅज गिव्हन अ पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल टू द एक्सपेन्सेस ऑन द ट्रॅव्हल अँड स्टे. लक्षात घ्या, इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की MIDCने हा सारा अप्रुव्हल कधी दिला माहितीये, परवानग्या कधी दिल्या माहितीये, जाऊन आल्यानंतर. पोस्ट फॅक्टो म्हणजे तुम्ही फिरून आलात त्यानंतर MIDC म्हणते हो आम्ही खर्च करतो. हा MIDC कडनं आधी व्हायला हवा होता आणि काहीतरी अटी शर्तींवर हा व्हायला पाहिजे होता की काय तुम्ही करणार आहात MIDCच्या रिलेटेड, तिकडे काय करणार आहात, काहीच नाही. लक्षात घ्या, पुढे वाचतो मी. आयडियली विच द होस्ट बिअर्स इफ देर इज अन ऑफिशियल इन्व्हाइट. म्हणजे होस्ट म्हणजे जे कोणी तुम्हाला बोलवतात, इन्व्हाइट करतात, त्यांच्याकडनं हा खर्च व्हायला हवा होता. हेच ते सांगतायत, काहीच वेगळं सांगत नाहीत आदित्य साहेब, नियमच सांगतायत. आणि बघा ना, हे नियम सांगण्यासाठी, देवेंद्र फडणवीसांना हे नियम सांगण्यासाठी कुठे वयाचा आणि अनुभवाचा काही संबंध असतो का? आदित्य साहेबांना कदाचित नसेल देवेंद्र फडणवीसांना इतका अनुभव राजकारणाचा, पण त्यांच्या घरात राजकारण घडलंय. उभ्या महाराष्ट्राचं राजकारण आदित्य साहेबांच्या घरातून घडतं. त्यामुळे त्यांना हे सगळं शिकवायची गरज आहे. राजकारणाचा आणि वयाचा काहीच संबंध नसतो. 40 वर्ष त्यांनी राजकारणात घातले, त्यांना गद्दाऱ्या सुचतात. काय आलाय वयाचा आणि अनुभवाचा संबंध? काहीच नाही. पुढे ऐका. मोर सो द GR स्टेट्स दॅट देर विल बी अ डिटेल्ड रिपोर्ट फाइल्ड बाय द डेलिगेशन विदिन 1 month ऑफ अरायवल, दॅट इज 25 ऑगस्ट. 1 महिन्याच्या आत तुम्हाला डिटेल रिपोर्ट सुद्धा द्यायचा असतो की तुम्ही तिकडे जाऊन काय काय केलं, काय काय धंदे केले, तुम्ही जो काही खर्च केलात त्याचा आउटकम काय आला, त्याच्यातून देशाला काय मिळालं किंवा राज्याला काय मिळालं, हे सगळं 1 महिन्याच्या आत सांगायचं असतं, जे की अजूनपर्यंत झालं नाही. नाव इट्स बिन मोर दॅन अ मंथ. वी कांट
सी एनी डिटेल रिपोर्ट और आउटकम अपार्ट फ्रॉम द ऑनररी डॉक्टरेट टू द डेप्युटी सीएम. म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना भेटलेली एक डॉक्टरेट नावाची पदवी, याच्या व्यतिरिक्त आम्हाला याच्यातून काहीच मिळालेलं नाही किंवा आमच्या समोर कुठलाही डिटेल रिपोर्ट आलेला नाही, शासनाकडनं कुठलाही आलेला नाहीये. दौऱ्याचं फलित आम्हाला माहिती नाही. व्हाय डज MIDC हॅव टू बिअर द एक्सपेन्सेस ऑन अ ट्रिप रिसिव्ड अन ऑनररी डिग्री. म्हणजे एखाद्याला डिग्री मिळण्यासाठी एखादी व्यक्ती गेली असेल, त्यासाठी मग MIDCने हा खर्च का करावा. बरं, ही डॉक्टरेट माहिती ना आजकाल कशी मिळली जाते. तुम्ही एखाद्याकडे बघा, जपान शेवटी हा बिझनेसमॅन देश आहे, बिझनेस आहे यांचा, कर्ज वाटणं. आपण कटोरे घेऊन जाणार, तुम्हाला अशी डॉक्टरेट फेकून मारली ना साहेब, तर तुमच्या कर्जांच्या पायी तुम्हाला डॉक्टरेट मिळते आणि तुम्ही त्याचा खर्च MIDCच्या माथ्यावर मारता. त्या MIDCची अवस्था आता काय ते पहा पहिल्या. बरं, हा सगळा झाला अभ्यासाचा विषय, आकडेवाऱ्यांचा विषय. ह्याच्यामध्ये घुसलं कोण माहिती आहे? नाक खिचत कोणी घुपसलं. ठाण्यामधले या शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी नाक घुपसलं. अशा विषयांमध्ये असल्या माणसांनी जाऊ नये. यांचा हा पिंड नाही, यांचं एक क्षेत्र नाही. तुमचं क्षेत्र गद्दाऱ्यांचं, तिकडेच तुमचं क्षेत्र चालू ठेवा. तुम्ही कुठेही अभ्यासपूर्ण विषयामध्ये बोलतील भाजपाचे प्रवक्ते, काय आम्हाला उत्तर द्यायचे ते देतील, मग आम्ही देऊ आकडेवारीमध्ये काय उत्तर द्यायचे. बरं, नरेश मस्के म्हणतात काय माहितीये का, यांचे वडील आजारी असताना हे डॅव्होसमध्ये गेले होते, हे काय उद्योगमंत्री होते का. चला ह्याच्यावर उत्तर देतो. आणि अजून त्यांनी एक वाक्य वापरलं, डॅव्होसमध्ये नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी गेले होते. आता लक्षात घ्या, आदित्य साहेब हे पर्यावरण मंत्री होते, लक्षात घ्या. सुभाष देसाई उद्योग मंत्री होते, सुभाष देसाई साहेब सोबत होते. आणि आदित्य साहेबांनी तिकडे जाऊन नाईट लाईफ जर एन्जॉय केली असेल ना, आणि ती नाईट लाईफ एन्जॉय करून, समजा उदाहरण घ्या, हे म्हणतायत ना, चला समजा खरं मानलं, 6.5 लाख कोटींची परकीय म्हणजे विदेशी वित्तीय गुंतवणूक त्यांनी भारतात आणली. भारतात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आणली. 6.5 लाख कोटी. याच्यावर शून्य किती लागतात माहितीये का नरेश मस्के. आणि तुमचे साहेब गेले त्यावेळेस 1.5 लाख कोटींची आली, आणि त्या 1.5 लाखांचे पण एमओयू किती साईन झाले याची आकडेवारी द्यावी उदय सामंतांनी. कसल्या बाता मारता हो नाईट लाईफच्या. म्हणतायत आदित्य साहेब रोज ऍक्च्युली त्यांचा हा विषय घेण्याआधी मला तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा माफी मागायची, कारण तुम्ही कमेंटमध्ये लिहिणार हे मला माहिती आहे की दादा हा कोण आहे नरेश मस्के, आम्ही याला ओळखत देखील नाही, मग कशाला यांच्याबद्दल बोलताय. मला माहिती आहे 4.5 गल्ल्यांच्या बाहेर, ठाण्याच्या 4.5 गल्ल्यांच्या बाहेर यांना कोणी ओळखत नाही. 2 गल्ल्यांपुरतं नेतृत्व, एका गल्लीपुरतं कर्तृत्व आणि 0 नेतृत्व, काहीच नाही यांच्याकडे, काहीच नाही. 4.5 गल्ल्या. आणि हा माणूस ज्यावेळेस संजय राऊत साहेबांवर किंवा आदित्य साहेबांवर काही घाणेरडे शब्द वापरतो, यांच्यात स्पर्धा लागली म्हणतो, त्यावेळेस मात्र याचा काय म्हणतात समाचार घेणं मला भाग पडतं. हा माणूस काय म्हणतो, आदित्य साहेब वारंवार वल्गना करत असतात, मी ठाण्यातून लढेल, एकनाथ शिंदेच्या विरोधात लढेल. अरे ते म्हणतात, ते ठाकरे ते कुठूनही लढतील आणि चांगला आडवा करतील. हा माणूस काय म्हणतो, त्यांच्याशी लढण्याआधी माझा ठाण्यामध्ये आनंदनगर नावाचा एक मतदारसंघ आहे, तिथून तुम्ही लढा, तुमचं डिपॉझिट वाचतंय का पहा. अरे आनंदनगरमध्ये सोड, तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणवता तुम्ही स्वतःला, शिंदे गटाचे, शिंदे टोळीचे जिल्हा प्रमुख. मी ऐकलं तुमचे बॅनरवर साधे फोटो पण लागत नाही. तो काय वादावाद्या चालल्यात, किती गट पडलेत, सरनाईक गट, फाटक गट, मस्केचा आपला वेगळा गट. हे आधी गट तर थांबवा, नंतर वल्गना करा तुमच्या आनंदनगरमध्ये. आणि आनंदनगरमध्ये शेवटचं तोंड कधी दाखवलंय ना हे पण आम्हाला सांगा. आनंदनगरमध्ये काहीतरी म्हणतात तुम्हाला, हे पण आम्ही ऐकलंय, काहीतरी म्हणतात असं. त्या आपल्या आनंदनगरमध्ये आपली इमेज काय पहिलं ते पाहावं आणि नंतर ठाकरेंबद्दल बोलावं. त्यांचे वडील आजारी असताना हे डॅव्होसमध्ये फिरत होते, एवढी तुम्हाला त्यांच्या वडिलांची काळजी. ह्यांचे वडील म्हणजे उद्धव साहेब आजारी असताना तुमच्या ठाण्यातनं काय प्लॅन, काय बेत शिजत होते आम्हाला सारं कळलंय, लक्षात घ्यायचं. त्यामुळे तुम्ही एवढी काळजी दाखवू नका, ते मगरमच्छ असू ढाळूच नका तुम्ही. नरेश मस्के तुमची बरीचशी उदाहरणं काढली, वाघ हे एकला राजा बाकी खेळ माकडांचा, काय डायलॉग फेकता हो तुम्ही. काय ते माशी चाकावर बसली म्हणून काय ते एबीपीला तुम्ही मुलाखत दिली. हा एक मुलाखत यांनी दिली, माशी चाकावर बसते गाडीच्या चाकावर, तिला वाटतं मीच चाक फिरवते. हेच तुमचं झालंय. अरे तुम्ही माशी आहात आणि तुम्ही बसला आहात त्या भाजपाच्या चाकावर, ते चाक फिरतंय, भाजप फिरवतोय, तुम्हाला वाटतं माशीला वाटतं माशीच चाक फिरवते. असल्या कसल्या भुंग्याच्या माशा तुम्ही हो.
तुमचा कार्यक्रम फार करेक्ट लागणार आहे. तुम्ही स्वतःच्या आनंदनगरमधून निवडून नगरसेवक म्हणून, अरे मागच्या बेंचने येणारे तुम्ही 2-2 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर तुम्ही मागून नगरसेवक झालायत. तुम्ही सांगणार कोणी आमदार बनणार, कोणी खासदार बनणार, ठाण्यातून कोण. तुमचा कार्यक्रम ठाण्यातून लागतोय. या अभ्यासपूर्ण गोष्टींमध्ये तुम्ही नरेश म्हस्के कधी घुसूच नका. दसरा मेळाव्यावर यांना एबीपीने प्रश्न विचारला की काय होणार, तुम्ही दसरा मेळाव्याचं कसं करणार, कुठे करणार. हा माणूस म्हणतो ईसीआयने तुम्हाला माहीतच असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आम्हाला धनुष्य दिलं आहे. अरे उपकार केलेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तुमच्यावर. त्याच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुप्रीम कोर्टाने झाप 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 झापलाय. त्यामुळे तुम्ही त्या मोठ्या हवेत राहू नका नरेश म्हस्के, राहू नका. हिंदुत्ववादी विचारांचं सोनं लुटायचं ही आमची टॅगलाईन असते म्हणतात. हिंदुत्ववादी विचारांचं काल तुमच्या श्रीकांत शिंदेंना विचारा, कल्याणचे खासदार आहेत ना तुमचे, त्या श्रीकांत शिंदेंना विचारा, काल दुर्गाडी किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कोण तिथे नंगानाच करत होतं, किती कारवाई झाली, जरा विचारा श्रीकांत शिंदेंना. माझा थेट सवाल आणि याच्यावर उत्तर द्यायचं नरेश म्हस्के. जर तुमच्याकडे ह्याचं उत्तर नसेल तर तेही येऊन सांगा, आमच्याकडे उत्तर नाही याचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काल नेमका धिंगाणा कोण घालत होतं आणि त्यांच्यावर किती कारवाई झाली, याचं उत्तर द्यायचं. हिंदुत्वाच्या विचारांच्या गोष्टी सांगतायत नरेश म्हस्के. हिंदुत्वाचा नंगानाच चालला होता का तिथे? मग तुमच्या 1.5 लाख कोटींच्या त्या कवड्या रेवड्यांसाठी तुम्ही यावेळेसचा डायव्होर्स केला. 6 लाख कोटींची तुम्ही तुलना करताय. कुठेच तुमच्या तुलना बसत नाही. आदित्य साहेबांसोबत मी सारे मुद्दे काढले, पण तुमच्या तुलना कुठेच बसल्या नाहीत नरेश म्हस्के. आणि साहेबांपासून फार दूर राहा तुम्ही. आदित्य साहेबांपासून फार दूर राहा. कसले तुमचे आनंदनगर आणि कोपरी पाचपकाडी घेऊन सांगितलेत. अरे ठाण्यातले सारेच्या सारे विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडून काढते, सारेच्या सारे विधानसभा. त्यांच्याशी कसले लढताय नरेश म्हस्के? आम्ही आहोत आधी तुमच्यासाठी, आम्ही आहोत. आधी आमचा तर समाचार घ्या. पहले हमारी तो मेहमान नवाजी आजमा लो नरेश जी म्हस्के साहब, हमारी मेहमान नवाजी आजमा लो. आम्ही पण चांगली खातिरदारी करणार आहोत तुमची ठाण्यातून. त्यामुळे जास्त वल्गना करू नयेत. ते माशीचान, वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा. ठाण्यात काय माकडांचे खेळ चाललेत ना, आम्ही सारे पाहतो, रोज पाहतो. आम्ही ठाण्यातून आहोत. आधी आमच्याशी बोलायचं, नंतर बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टींच्या वल्गना करायच्या. 4.5 गल्ल्यांच्या बाहेर आधी निघा. ठाण्यातल्या 4.5 गल्ल्यांच्या बाहेर निघा आणि मोठमोठ्या गोष्टी करा. नरेश म्हस्के तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.